वर्धा तहसील दुग्ध उत्पादक सहकारी संघ नरिया वर्धा गोसंवर्धन गोरज भंडार तालुका जिल्हा वर्धा या संघाचे कामकाज बेकायदेशीर असून त्याबाबत तक्रारी महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन दुग्ध विकास व मत्स्य व्यवसाय विभागाच्या सचिवांकडे केली असता त्यांनी चाचणी लेखापरीक्षणाचे आदेश दिले। या संदर्भात काही महिन्यांपूर्वी मुंबई व नाशिक येथील अधिकारी येऊन त्यांनी लेखापरीक्षण केले अशी मागणी गोरज भंडार कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष महेश तेलरांदे यांनी आज पत्रकार परिषदेत केली। या संदर्भात आम्ही त्यांच्याशी चर्चा करतो पण ते आम्हाला असे हसून बोलून असे टाळून तेव्हा तुमचं काय वास्तविक लेखापरीक्षणमध्ये सुद्धा असं म्हटलं गेलेलं आहे का बा हे जे वितरक आहेत ते या संस्थेचे बोन मॅन की जे सायकलनं दूध रोज वाटप करतात या काळात आणि यांच्यामुळे बा इतका मोठा आर्थिक फायदा यांना आणि या संघाचे सर्वच्या सर्व प्रॉडक्ट हे फायद्याचे तरी हा संघ आज घाट्यात हा घाट्यात का बरं त्या लेखा परीक्षेमध्ये ते पूर्ण त्रुटी आढळलेल्या आहेत। मग त्याची तक्रार आम्ही केली होती तेव्हा आम्हाला असं डावलते आम्हाला पैसे देत नाही म्हणून मग हा पैसा जाते कुठं सगळा तर आम्ही त्याची ते लेखा परीक्षणाची मागणी केली का यांचं करण्यात यावं म्हणजे आम्ही तक्रार केली। त्यांनी लेखा परीक्षण मुंबई नाशिकवरून इथनं टीम आल्या आणि त्या टीमनी हे सगळं काढले। याचा मोठा बंच माझ्याकडे आहे त्याच्यात खूप खूप सारा लिहून आहे आणि जो अजून एक होता तो तुम्हाला प्रोव्हाइड केला तर यांच्यावर रिकव्हऱ्या निघालेल्या आहे नियमबाह्य आहे। जसं आता एखादी मी तुम्हाला एक उदाहरण देतो एक लाकूडचं की 4,444 रुपयाचं टेंडर असताना हे बॉडी जशी याच्यात आली म्हणजे नवीन बॉडी जशी रुजू झाली ताबडतोब यांनी 5,500 रुपयाचं टेंडर पास केलं। काही घेणं नाही 4,400 वाला घेऊन राहिला होता तर मग 5,500 वाला म्हणजे हे काय झालं मग ते लाकूड नव्हतं का त्यापूर्वी जे घेण्यात आलं होतं तेही लाकूड होतं। रेपेचा भाव तुम्ही मनमानी भावानं घेऊन घेता भाव तेवढा राहतच नाही मार्केटला भाव 35 रुपये राहता तुम्ही 50,000 रुपयानं भाव घेऊन घेता 50 रुपयानं घेता म्हणजे याच्यामागे कुठलंही आणि त्याच्यातून कृतीमध्ये पूर्ण सांगितलेलं आहे त्यांनी की मला इथं एकाच दीक्षा आहे म्हणजे एक तर व्यवस्थापक आणि अध्यक्ष हे दोघं जण दिले गेले तो कुठं तर अध्यक्षाला माहीतच नाही पण आहे साठगाठ सगळी साठगाठ आहे त्याच्यात त्यांच्यावर करोड रुपयाची रिकव्हरी काढलेली आहे आणि या सगळ्या बाबी तिथे सुरू असताना आता जे अन्न औषधी विभागाने जे धाड टाकली पण हे चुकीचं आम्ही म्हणू नये हे चांगलं केलेलं आहे की त्यांनी धाड टाकली कारण तिथं त्या पद्धतीचं आहे हे आम्ही बोलत नाही याच्यासाठी का बा कशाला दूध उत्पादक आहे कोणते आमचे विक्रेते आहे याच्यावर भार पडतो आम्ही याचा उदाहरण नाही केला हे आम्हाला 1.5 वर्षापूर्वी सांगितलं होतं पण आम्ही शासन स्तरावर चालून जातो इथं प्रशासन डेप्यूट करा हे बॉडी हटवा ही बिनकामाची बॉडी हे पैसे खासाठी बसते आणि इथं प्रशासन निघून उत्पादक आणि हा जो विक्रेता आहे जो आमचा कर्मचारी वर्ग हा सुकावला टाकतो। उत्पादकालाही भाव जे म्हणते का 42 रुपये देतो त्याच्यातही दिडी आहे सवाई आहे 22 रुपयाचा फरक आहे कुठे 8 रुपयाचा फरक आहे कुठे 14 रुपयाचा फरक आहे हे सगळं आपल्या जे दिलेलं आहे आपल्याला यामध्ये सर्वतः येतं।